नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शिवणार आहोत डोअर मॅट। तर आपल्याकडे घरामध्ये जे उरलेले कपडे, चिंध्या किंवा कुर्ता, शर्टचा वगैरे काही कपडा असेल जो कॉटनचा असेल तर त्याचा आपण हे डोअर मॅट शिवणार आहोत। त्यासाठी मी 32 बाय 12चा हा कपडा घेतला आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। तर इथे ह्याला मी असं डबल फोल्ड केलं आहे आणि साईडने त्याला शिलाई करणार आहे। दोन्ही बाजूने शिलाई करून झाल्यानंतर ह्या कपड्याला आता आपण सरळ करणार आहे आणि ह्यामध्ये जसं आपण गोधडीमध्ये कपडा म्हणजे जे काही फिलिंग्स करतो भरतो त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ज्या चिंध्या आहेत किंवा जो काही कपडा आपल्याकडे आहे, शक्यतो कॉटनचा जो कपडा असेल तोच आपण भरावा, कारण कॉटन कसं पाणी ॲब्झॉर्ब करतं। तर इथे माझ्याकडे कपडे शिवल्यानंतर काही अस्तरचा कपडा, त्यानंतर कॉटनची साडी वगैरे, तर अशा मी चिंध्या इथे घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे समजा जुना कुर्ता, जुना शर्ट जे काही असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता। जेव्हा या कपड्याचे फिलिंग्स आपण आता त्या रेड कपडा जो आपण तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये हे फिलिंग्स भरायचे आहेत त्यावेळेला ते समप्रमाणात भरायचे आहेत, म्हणजे कुठे कमी जाड कुठे पातळ असं व्हायला नको, सगळीकडे सम आलं पाहिजे व्यवस्थित एकाच ह्याच्यामध्ये। तर त्या हिशोबानेच आपल्याला हे अरेंज करायचं आहे। फिलिंग्स भरल्यानंतर जो ओपन एंड आहे त्याला अशा प्रकारे आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि शिवून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला जे चारही बाजू आहेत त्याला कॉर्नरने शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर ह्यावर मी चेक्सचं पॅटर्न करणार आहे आणि त्यासाठी व्हाईट धागा जो आहे तो वापरणार आहे। तुम्ही तुमच्या कपड्याच्या हिशोबाने जो त्यावर क्रॉस मॅच होत असेल त्याप्रमाणे धागा वापरू शकता, किंवा कोणतेही नवीन पॅटर्न जर तुम्हाला तयार करायचं असेल चेक्सच्या व्यतिरिक्त तर तुम्ही ते करू शकता। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला ह्यातून काही शिकायला मिळालं का? नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि हो, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।